नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांच्या रोजच्या डबल एक व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो. तुम्ही बघितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की आपण चित्तोडगडला स्टेशनला उतरले होते म्हणजे तिथं भरपूर असं दमलं होतं. त्याच्यामुळे आपण काय केलं, तिथं स्टेशनला उतरून घेतलं. तिथं आपण रिंगसला गेलोच नाही. तर आम्ही आता फ्रेश वगैरे झालो आहे 3 जण आणि आता चाललो आहे बसस्टँडकडे. म्हणजे इथं फ्रेश होऊन बसस्टँडकडे चाललो. बसस्टँडहून आम्ही जाणार आहे मंदिरात कोणाच्या. मित्रांनो आपण चाललो बघा आता सावर्या शेठच्या मंदिरामध्ये. ती घरी आता फ्रेश वगैरे थोडाफार नाश्ता वगैरे केला म्हटलं आता व्हिडिओ बनव आणि आता हा ब्लॉग. तर मित्रांनो आम्ही बसलो सावर्यासाठी बसस्टँडमधून बसमध्ये बस वगैरे हे आपलं पाहुणं. तर बघूया जाऊन मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला उतरलेलो आहे बघा बसमधून. आता जायचं आपल्याला मिनी टाटा एसमध्ये. तर चला हिच्यात जाऊया आणि जाऊया सावर्याचे दर्शन करू. गाडी गाडी हे बघा ह्या बसमधून आपण उतरलेलो आहे आम्ही तिघं पण आणि हिच्यात जायचं आपल्याला. तर चला आपण आतमध्ये गेल्यावर आपण आलो बघा हे द्वारवर आहे सध्या सावर्या सेटच्या. तर चला आतमध्ये चालूया बघूया कसं आहे आता मंदिर. कारण की मी इथं फर्स्ट टाईम आलो माझ्या आयुष्यात. आम्ही तिघं पण असं फर्स्ट टाईम आलेलो आहे आयुष्यात. तर बघू आतमध्ये कसं आहे काय. तर मित्रांनो पण मंदिर असं खूप सुंदर असं बनवलेलं आहे. त्याचा द्वार हे बघा वरती श्रीकृष्णाची मूर्ती. तर बघूया आतमध्ये. मित्रांनो अर्धा घंटा बाकी दर्शन करण्यासाठी. तुम्ही फास्ट करणार. जय मित्रांनो आमचे दर्शन वगैरे झालेले आहे. पण दर्शन घ्यायचे टायमाला मला तिथं दाखवून व्हायचं. खूप सारा असं आमचं दर्शन झालं. म्हणजे 5 ते 10 मिनटं बाकी होते फक्त दर्शनासाठी. मग पडदा टाकणार होते त्याच्या आत आमचं दर्शन झालं. बाबानं खूप असं चांगलं आमचं दर्शन केलं. मनात एकदम असं काळ धडधड करायचं. असं खूप भारी वाटलं दर्शन करून. चला आता खाटू श्यामला जाऊ. पहिले ट्रेन पकडायची रेल्वे स्टेशनवर जाऊ आणि मग आपल्याला जायचं खाटू श्यामला. चला मित्रांनो तुम्ही बघू शकता असं किती सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. बघा मित्रांनो किती खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. पब्लिक पण बघू शकता खूप अशी पब्लिक आहे दर्शनासाठी. मागं पण तितकीच आहे. तर चला आपण जाऊ थोडं जेवण वगैरे करू आणि मग जायचं आपल्याला रेल्वे स्टेशनला. कारण की आपली रात्री संध्याकाळी 7ला ट्रेन आहे. चला बघूया. दर्शन वगैरे झालं. आपण आलो बघा जेवण. हे बघा राधा राणी असं सावर्या शेठपासलं फेमस असं जेवण. डाळ वाटी हासाच्या असं जेवण करू. जेवण केल्यानंतर आपण जाऊ रेल्वे स्टेशन. मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालं आहे. आपल्याला जायचं स्टेशनला. मी तुम्हाला एकदा हॉटेल रेस्टॉरंट दाखवतो. हे बघा राधा राणी रेस्टॉरंट. म्हणजे इथालचं जवळच असं मस्त फेमस असं रेस्टॉरंट आहे. तर चला चालूया. मित्रांनो आपण आलेलो आहे रेल्वे स्टेशनला. दर्शन वगैरे करून आपण आलेलो आहे रेल्वे स्टेशनला आणि तिथून रेल्वे स्टेशनला थांबलेलो आहे आपण. कारण की आपली गाडी आहे 7 वाजता आणि त्याच्यामुळं आपण इथं वेट करतो. कारण की आपल्याला घरी जायला पण काही चान्स नाही. थंडी वाजत होती म्हणून अंगावर रग पण घेतली. आता बघू वेट करू. 4 वाजता 7 वाजेची ट्रेन आहे. 7 वाजे ट्रेन आहे. 7 वाजे ट्रेनचा वेट करू.
आलो तिकीट काउंटरवर. हे बघा तिकीट काउंटरवर आलेलो आहे आणि हे दादा भाऊ आता तिकीट घ्यायचं आपल्याला 150 रुपये तिकीट. चला तर मित्रांनो आपण बसलेलो आहे बघा रेल्वेमध्ये. स्टेशनहून आता 7-7:30 झालेत. आता बसले आपण गाडीमध्ये. हे बघा इथं पाहुणं वगैरे आहे. आता चालू आहे रिंगासाठी कारण की आज सीट बसलं. काल तर इतकं बेजार झालो मी की काल 2 दिवस आम्ही नुसतं 24 घंटे नुसतं उभं होतो असं विचार करा. आणि आज सीट भेटलं आहे. आज निवांत आहे जरा. आज निवांत जाऊ उद्या सकाळी सेटचं दर्शन करू आणि मग निघू घराकडे. मित्रांनो वाजले आता रात्रीचे 1 आणि आपण फायनली पोहोचलो आहे रिंगस जंक्शनला. माझ्या मागे पाहू शकता तुम्ही रिंगस जंक्शन. हे बघा रिंगस जंक्शन. तर आपण पोहोचलो आहे आता. तर ह्या ब्लॉगला इथंच एंड करतो. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये कारण की आपण चाललो आहे आता इथून पुढं खाटू श्यामला. तर पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो मी तुम्हाला खाटू श्यामचं मंदिर वगैरे सगळं दाखवतो. तर ह्या ब्लॉगला इथंच एंड करू. बाय बाय मित्रांनो.